काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर आहे। या काटकोन त्रिकोणाला परिवर्तुळ काढायचं आहे। परिवर्तुळ म्हणजे या ठिकाणी वर्तुळ बाहेर राहायला पाहिजे आणि त्रिकोण आत राहायला पाहिजे। या ठिकाणी हे जे परिवर्तुळ या काटकोन त्रिकोणात आहे आम्हाला त्याची त्रिज्या पाहिजे। तर अशा परिस्थितीमध्ये त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची निमपट। काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची निमपट परिवर्तुळाची त्रिज्या। काटकोन त्रिकोणासाठी परिवर्तुळाची त्रिज्या बरोबर कर्ण भागिले 2। परिवर्तुळाची त्रिज्या काटकोन त्रिकोणासाठी कर्ण भागिले 2। 8 चा वर्ग 15 चा वर्ग 25 आणि 64 5 आणि 4 9 3 2 8 2 289 चं वर्गमूळ 17 म्हणजे कर्ण 17 आला। 17 भागिले 2 म्हणजे कोणत्याही संख्येला 2 ने भागले की निमपट होते। 17 भागिले 2 म्हणजे 8.5 म्हणजे परिवर्तुळ त्रिज्या 8.5 सेंटीमीटर हे ते उत्तर आहे। लक्षात आलं सगळ्यांच्या?